त्यात कसं आहे, एकदाच सांगायला पाहिजे होतं आम्ही 8,000 देऊ शकतो. पण बनवा बनवीची एवढी आहे, 30,000 कोटीचा पॅकेज जाहीर करतं, 10,000 कोटी तुम्ही रस्त्यासाठी खर्च करता. ते रेग्युलरच आहे. एमआरजीएस मधून तुम्ही किती खर्च करताय, पीक विम्यातून किती पैसे येत आहे. प्रत्यक्षात 6-7,000 कोटीच्या वरते सरकार देत नाही आहे. तुम्ही सांगा, पंजाबच्या सरकारनं 50,000 पर हेक्टरला दिले आणि 60,000 कोटीची तरतूद बजेटमध्ये केली. स्वतःच्या बजेटमध्ये 60,000 कोटीची. त्यांनी कितीची तरतूद केली? हा सगळा लबाडधंदा सुरू केलेला आहे. आणि मग शेतकऱ्याला मूर्खात काढत असाल फडणवीस साहेब, ते शिंदे साहेब असू दे का तुमचे अजित पवार असू दे, तुम्हाला भोगावं लागत केसतोड फुटून तुमच्या ढुंगणाला. शेतकऱ्याचं आयुष्य अंधारात आहे हो. दिवाळीचा काय विषय आहे? आमचे फडणवीस साहेब म्हणत होते की आम्ही एकली 5-7 हजार रुपये देणार आहोत. मला फडणवीस साहेबांना प्रश्न विचारायचा आहे, तर 5-7 हजारात दिवाळी कशी चांगली होईल? त्यांना रब्बीचं पेरणीची व्यवस्था करावी का, ते शेत चांगलं करायचं का, काय केलं पाहिजे? तुमची दिवाळी 2 लाख रुपये फटाके फोडून चांगली करताय आणि शेतकऱ्याची दिवाळी 5,000 चांगली होईल. थोडी थोडी वाटली पाहिजे, लाज असेल तर, म्हणजे ते असली तर वाटत. दुसरी गोष्ट, अजूनही सोयाबीनची खरेदी केंद्र सुरू केले नाही. पुऱ्या महाराष्ट्रात कुठंच नाही. एमपी सुरू झाले, बाजूला एमपी सुरू झाले, छत्तीसगड मध्ये सुरू झाले, महाराष्ट्रात का नाही? पण केंद्रानं जर एमपी खरेदी केंद्र सुरू होते, न सुरू झाल्यामध्ये 3,000 भावानं कमी भावानं सोयाबीन द्यायला होणार शेतकरी. काही कोणाला त्याची गंभीरता राहिली नाही. आमदार, खासदार, पालकमंत्री, कलेक्टर मस्त आयुष्य सुरू आहे. सुट्ट्या काढून पळाले सारे सगळे दिवाळीच्या. एका जिल्ह्यात खरेदी केंद्र सुरू न झाल्यामुळं 500 रुपये क्विंटल भावानं सोयाबीन विकावं लागतं. एवढी वाईट व्यवस्था आहे. कधी सुरू करणार आहे कापसाची खरेदी? कधी सुरू करणार आहे सोयाबीनची? पंजाबमध्ये, पंजाबच्या शेतकरी तिथे 90% त्यांचं शेतीमाल खरेदी होतं हमी भावात. आमचा 6% होत नाही. आणि आम्ही म्हणून त्याच्यामुळे सांगतोय, दिवाळीच्या जास्तीत जास्त 21-22 पर्यंत जर खरेदी केंद्र सुरू केले नाही तर कलेक्टरच्या कार्यालयात नाही तर पालकमंत्र्याच्या कार्यालयात धिंगाणा केल्याशिवाय राहणार. तोड फोडून टाकू ते ऑफिस. आम्ही त्याच्या गाड्या फोडू पालकमंत्र्यांच्या. का खरेदी केंद्र सुरू करत नाही? तुमच्यामुळे किती मरत शेतकरी. तुमचे पैसे चालले राज्याचे, केंद्र पैसा आपला हिस्सा टाकतं आणि तुम्ही खरेदी करायची व्यवस्था केली नाही म्हणून आमच्या शेतकऱ्या म्हणत असणार 3,000 रुपये क्विंटलला सोयाबीन कसं काय विकू शकतं? कसे पैसे भेटू शकतात त्याला? या सगळ्या शेतकऱ्याला मारण्याची व्यवस्था केली आहे. फक्त तलवार चालवली दिसत नाही, पण तलवारीपेक्षा धारदार शस्त्र सरकार चालवत आहे.